नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण खमंग खुसखुशीत जाळीदार असं बेसनाचा पोळा पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 छोटे कांदे घेतलेले आहेत। हे बारीक चिरून घ्यायचेत आपल्याला। 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, लाल तिखट तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे। इथे मी 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। हे बारीक चिरून घ्यायची आहेत। 1 वाटी बेसन, पाणी आणि तेल। चिरलेला जो कांदा आहे त्याच्यामध्ये मी हिंग टाकले आहे, ओवा टाकलाय, कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि लाल तिखट। लाल तिखट माझं जास्त तिखट आहे म्हणून मी 1 चमचा घेतलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे छोटे चमचे असे 4 छोटे चमचे मी तेल घेणार आहे आणि बेसनचं पीठ पूर्ण वाटी मी बेसनचं पीठ वापरले आणि पाणी थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिसळून घ्यायचे। कुठेही गुठळा होता कामा नये। पाणी एकदम टाकू नका, जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे घ्या। हे बघा, छान असे आपण तेल टाकल्यामुळे कसं जरा आपलं पीठ मोकळं मोकळं असं वाटतंय। मला अर्धा पेला पाणी पुरेसं आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हे व्यवस्थित पुन्हा एकजीव करून घ्यायचे आणि लगेच आपण हे जे पोळे बनवणार नाही आहोत, याला 15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित एकजीव होऊन द्यायचे। 15 मिनिटानंतर आपण आपलं जे मिश्रण भिजवलं ते पाहूया। हे बघा, छान असं एकजीव होऊन आलेलं आहे, मिसळून आलंय। तवा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि गॅसची आच आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे। आता हा पोळा आपल्याला टाकताना पुन्हा एकजीव करून घेतलेले मी आणि असं थोडं थोडं करत आपल्याला पोळा हा तव्यावर पसरून घ्यायचा आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला हे जे पीठ आहे बेसनचं, म्हणजे पोळ्याचं जे पीठ आहे ते आपल्याला तव्यावर पोळा टाकताना आपल्याला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचे। नंतर मग तेलही थोडं गरम झाल्यानंतरच आपला पोळा तव्यावरती सोडायचा आहे। आता हे बघा, 2 मिनिटानंतर मी जरा साईडून तेल सोडलेलं आहे। मध्ये तुम्ही पाहू शकता बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे, मध्ये म्हणजे जाळी यायला सुरुवात झालेली आहे। आणि गॅसची आज जराही वाढवायची नाही आहे, मीडियम गॅसवर। वरची बाजू थोडीशी कोरडी वाटली की झाकण ठेवायचे। 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे। हे बघा, वरची बाजू अशी जरा कोरडी वाटायला लागलेली आहे। आता हलक्या हाताने सगळीकडनं हा बेसनचा पोळा आपल्याला आधी सोडून घ्यायचा आहे। जाळी यायला पाहिजे म्हणून आपल्याला झाकण साधारण 75% आपलं वरचं मिश्रण कोरडं झालं की करायचं आहे। हे बघा, जाळी बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी आपल्या बेसनच्या पोळ्याला आलेली आहे। असं दाब देत देत आपल्याला हे बेसनचा पोळा व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। आता काय होतं, वरून असं तर आपल्याला वाटतं बेसनचा पोळा आपला शिजला गेला आहे, पण जेव्हा आपण खातो तेव्हा पीठ पीठ असं लागतं। म्हणून असा दाब देत देत आपल्याला, हलक्या हाताने दाब देत आपल्याला हा बेसनचा पोळा सगळीकडनं आपल्याला व्यवस्थित, कुठेही आतमध्ये कच्चेपणा न राखता एकदम कुरकुरीत खमंग असा जाळीदार आपल्याला बेसनचा पोळा तयार करून घ्यायचा आहे। लगेच आलटीपलटी करू नका। प्रत्येक वेळेला 2-2, 3-3 मिनिटांनी असं आपला बेसनचा पोळा आलटीपलटी करायचा आहे। हे बघा, ही बाजू व्यवस्थित आपली शेकत आली की मग आता मी पुन्हा हा पोळा हे बघा पलटी केलाय। बघा, तुम्ही पाहू शकता आतून असं किती म्हणजे छान असं शिजत आलेलं आहे। असं दाब द्यायचा आहे आणि आपल्याला दाब देताना ना हलक्या हाताने द्यायचा आहे,
जेणेकरून आपलं बेसनचा पोळा आतून कच्चा राहता कामा नये. हे बघा दाब देताना ना थोडं थोडं असं ना बेसनचं पीठ आहे ना, म्हणजे आपण जे बेसन तव्यावरती सोडलेलं त्याचं वरती येतं दाब दिल्यानंतर. हे बघा आपल्या दुसरी बाजू ही व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे. कुठेही आपला बेसनचा पोळा कच्चा राहता कामा नये. आतून असं दाब देत 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 करायचं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे दाब देऊन हा बेसनचा पोळा मीडियम गॅसवर शेकून घ्यायचा आहे. बघा दाब दिल्यावरती ना असं बेसनचं थोडं थोडं बघा जाळीतून तुम्ही पाहू शकता. जो आपला झारा आहे छोटा त्यातून तुम्ही असं बेसनचं पीठ वरती येतं, म्हणजे ते कच्चेपणा जो असतो ना त्याच्यासाठी आपल्याला दाब द्यायचा आहे. दाब दिल्याने काय होतं, कच्चेपणा निघून जाण्यास मदत होते आणि व्यवस्थित सगळीकडनं आपला बेसनचा पोळा हा शेकला जातो. आणि कुठेही आपल्याला खाताना असं पीठ जाणवणार नाही. व्यवस्थित आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस खमंग असा भाजला जातो. तुम्ही पाहू शकता वरती अशी जाळी जी आलेली आहे. बघा कुठेही आपला बेसनचा पोळा कच्चा नाहीये. जाळी पण छान आलेली आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला 15 मिनिटं पीठ भिजवल्यावरती जरा मुरत ठेवायला लागतं, बस एवढंच. बघा आपलं झटपट असं खमंग खुसखुशीत जाळीदार बेसनचा पोळा तयार झालेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून बघा. तुम्हाला खरं बेसनचा पोळा हा आवडेल. कुठेही तुम्हाला खाताना कच्चेपणा जाणवणार नाही. मग आजच हा बेसनचा पोळा ट्राय करा. तुम्हाला खरं सांगते नक्की तुम्हाला ही माझी रेसिपी आवडेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.